अमरावती लोकसभेची रणधुमाळी ही संपलेली असून येणाऱ्या 4 जूनला निकाल येणार आहे। यामध्ये महायुतीचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ नवनीत रवी राणा, काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बलवंत वानखडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे म्हणजे बच्चू कडूचे उमेदवार दिनेश बुक यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत। यामध्ये कोण बाजी मारणार यावर आपण प्रतिक्रिया घेता आपल्यासोबत आहे तुषारजी खेरडे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य आहेत। जाणून घेऊया त्यांचा अचलपूर मतदारसंघामध्ये काय त्यांचा एनालिसिस आहे आणि कशा प्रकारे कोण निवडून येणार आणि भारतीय जनता पार्टीला इथे लीड राहणार की राहणार जाणून घेऊया। आतापर्यंतचं अचलपूर मतदारसंघामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पार्टीलाच प्राधान्य मिळालेलं आहे आणि आता लोकसभेमध्ये तरीही नवनीतजी राणा यांना 10 ते 15 हजाराची लीड राहील त्याच्यात काही शंका नाही। आणि येत्या भविष्यात विधानसभा आहे, विधानसभेमध्येही इथे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार मिळणार आणि निश्चितच विजयी होऊन येईल असं म्हटलं जातं की कुठेतरी युवा स्वाभिमानी पक्षाकडून प्रवेश घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या नवनीत राणा यांना पहिले विरोध होता, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये विरोध होता असं बोलल्या जात आहे। याचा काही परिणाम या निकालावर पडू शकणार? याचा काही परिणाम निकालावर पडू शकणार म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिल्यानंतर नक्कीच भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे काम केलेलं आहे, पूर्ण पदाधिकाऱ्याने काम केलेलं आहे आणि बाकीचे विषय जे आहे ते आव्हान आधीचे आहे, नंतर ज्या पक्षानं ज्यावेळेस तिकीट दिली, जबाबदारी दिली लोकसभेची नवनीतजी राणांना, त्याच्यानंतर हा विषय सगळा संपलेला आहे। नंतर पूर्ण पक्षातल्या इतकी पदाधिकारी आहेत यांनी नक्कीच काम केलं आणि विजय नक्की राहील हे निश्चित। या मतदारसंघाचे स्थानिक आमदार बच्चू कडू यांनी स्वतः हे महायुतीमध्ये असताना यांनी इथे उमेदवार टाकलेला आहे, त्याचा काही परिणाम, त्याचा काही फरक तुमच्या उमेदवाराला पडतो? नाही, काही फरक पडणार नाही आहे। कारण की दिनेशजी बुक यांनी अनेक संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या जे काही त्यांच्या कारकीर्द आहे, त्या संबंध आहे ते अमरावतीपर्यंतच मर्यादित आहे, इकडे काही फरक पडणार नाही। आणि शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये स्वर्गीय विनायकदादा कोरडे यांनी प्रतिनिधित्व केल्यानंतर मागील 20 वर्षापासून आमदार बच्चू कडू या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे। अचलपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा नेता किंवा उमेदवार हा मिळाला नाही किंवा भविष्यात काय म्हणणार? नाही, भारतीय जनता पार्टी यावेळेस अचलपूर मतदारसंघामध्येच उमेदवार देईल, भारतीय जनता पार्टीचाच देईल आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार अचलपूर मतदारसंघात निवडून येईल अशी होईल। आपल्यासोबत होते तुषारजी खेरडे, जे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य आहेत। त्यांचं म्हणणं आहे की अचलपूर मधून भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि अचलपूर मधून आम्ही लीड देणार, आमची 15 ते 20 हजारची लीड नवनीत राणा राहील आणि नवनीत राणाचा विजय हा पक्का आहे, या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर।